तर भावना आज होता आपला संडे. तर काल ठरल्याप्रमाणे आपल्याला जायचं ट्रेकिंगला. तर मयूर सरांना सगळ्यात पहिला कॉल करून उठवलं. त्यांना म्हणलं तयार व्हा, मी पण आलो लगेच 10 मिनिटात. काय पण होऊन द्या, वारं येऊन द्या, वादळ येऊन द्या, तिकडे पाऊस पण येऊन द्या, पण ट्रेक थांबला नाही पाहिजे. आता आम्ही चालू केलेलं आहे ट्रेकिंग. मयूर सर पण आलेले आहेत. मयूर सरांचं पहिलीच बार आता आपल्यावर. हळूहळू प्रत्येक संडे आपल्यावर असणार. आगाशीचा डोंगरचा ट्रेक कराय ना, कारण का आवडतो माहिती आहे का? कारण या डोंगरावर ना केव्स पण आहे. या भावानं बौद्धकालीन लेण्या आहेत. या असं म्हटलं जातं की इथं 5 पांडव पण राहून गेलेत असं म्हटलं जातं, पण मला काय एवढं कन्फर्मेशन नाही. पण याचा इतिहास आपल्याला जाणून घेतला पाहिजे. भावानं आता आपण चाललोय, पायऱ्या संपल्या, आता खरं ट्रेकला मजा यायला लागल्या. या डोंगरावर केव्स तर आहे, त्याचबरोबर ना भावानं महादेवांचं एक सुंदर असं मंदिर पण वरती आहे. ते मंदिर पण तुम्हाला दाखवतो, कारण महाशिवरात्रीला भावानं या डोंगरावर एवढी गर्दी असते ना, बोलायचं कामच नाही. मंदिरात गेल्यानं भावानं पिंड बघा कशी सजवल्या एकदम सुंदरपैकी. तसं महादेवांचं दर्शन पण घेतलं, भस्म वगैरे लावला आणि परत आपण निघालो घरच्या दिशेला. जरा वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात बसून जरा मन शांत केलं आणि निघालो घरच्या दिशेला. जास्त वेळ थांबणं पण आपल्याला फायदेशीर नव्हतं, कारण घरी जाऊन आपल्याला 2 ब्लॉक अजून एडिट करायचं. ट्रेक झाल्यानंतर मयूर सरांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारला. तर मयूर सर काय म्हणतात बघा. तर काय कसं वाटलं, फील कसं वाटलं आज आमच्यावर ट्रेक करून? एकदम भारी, बॉडीसाठी एकदम गरजेचा.